आजचा दुसरा दिवस आहे आणि अनिकेत कुलकर्णी यांच्या गाडीमध्ये आम्ही सुंदर असं गाणे लावलेले आहेत. थोडासा आवाज कमी कर बा. पवना लेकचा आनंद घेऊन आम्ही आता हा बघा हा तिकोना किल्ला आहे. तिकोना किल्ल्याच्या दिशेने निघालेलो आहेत आम्ही. खूप सुंदर असं मनमोहक दृश्य आहे. खरं तर माणसाने एन्जॉय केलं पाहिजे असं मला वाटतंय. कारण आयुष्यामध्ये काम 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 हे प्रत्येक जागी असतं. कामाला पण प्राधान्य दिलं पाहिजे, पण आपल्या शरीराला पण थोडंसं सुख दिलं पाहिजे असं मला वाटतंय. कारण नवीन जोमानं जर काम करायचं असेल माणसाला तर माणसाला रेस्ट आणि मन मोकळेपणा करणं किंवा माइंड फ्रेश करणं हे गरजेचं असतं. आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर होतात. त्यामुळं प्रत्येकानं काय केलं पाहिजे, विकेंडला गेलं पाहिजे प्रत्येकानं. आणि एवढा सुंदर निसर्ग बनवलेला आहे ईश्वरानं, त्याचा आनंद घेतला पाहिजे, स्वाद घेतला पाहिजे. आता बऱ्याचदा काय होतंय, आपलं काम 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 आणि ऑफिस घर, ऑफिस टू घर, घर टू ऑफिस, लेकरांच्या जिम्मेदाऱ्या, भरपूर साऱ्या अशा गोष्टी आयुष्यात येत असतात. पण आपल्या जीवाची काळजी आणि आपल्या जीवाचं रक्षण हे आपणच केलं पाहिजे. काही वाईट गोष्टी करण्यापेक्षा, काही नशा करण्यापेक्षा तुम्ही विकेंडला फिरायला जा. असं चांगले ट्रॅकवरती जा, चांगले किल्ले एक्सप्लोर करा, चांगल्या प्लेसला व्हिजिट द्या. त्यामधून काय होतंय, नवीन शिकायला मिळते माणसाला आणि माणसाची प्रगती होते. जर तुम्ही तुमच्याच गावात राहिलात तर तेच वातावरण, तेच एन्व्हायरमेंटल, त्याच्या व्यतिरिक्त काही नसते. तुम्हाला तीच लोक भेटणार जेव्हा तुम्ही बाहेर पडाल. माझा अनुभव सांगतो, मी जवळपास महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी एक्सप्लोअर केलेले आहेत. त्यानं काय होतंय, माणसामध्ये करेज वाढतंय. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचंय, फ्युचर प्लॅनिंग काय करायची, कशा पद्धतीने करायचंय, लोक काय करतात सगळे लक्षात राहते. आता माझा एक मित्र आहे अनिकेत कुलकर्णी म्हणून, तो नेहमी त्याचं असं असतं की मी इथलं क्षेत्र घेतलं पाहिजे, तिथलं क्षेत्र घेतलं पाहिजे, इथं इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, तिथं इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. फायनान्शियली स्टेबल कसं होता येईल, फ्युचर फायनान्शियल कसं मजबूत करता येईल, हे असं त्याचं असं धोरण असतं. मग त्याच्यामुळं कडून पण काही शिकायला मिळते. बाकी सगळे कलिक आहेत, एकदम चांगले फ्रेंड्स आहेत, काही नवीन गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळते. सो मला एवढंच सांगायचं की तुम्ही पण असं ट्रिप काढा, कुठंतरी फिरायला जा, माइंड फ्रेश करा, परत जोमाने कामाला चालू करा. आयुष्यामध्ये मल्टिपल चॅलेंजेस येत राहतात, दिवस बदलतात. तुमचे जे 10 वर्षाखाली दिवस आहेत ते आता नसतील आणि आता जे आहेत ते पुढे 10 वर्षात राहणार नाहीत. वा, सुंदर असं गाणं लावलं. मेरे रस के कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया. के कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया. रस के कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया.